श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी टेक्स्टबुक इयत्ता 3मध्ये लेसन नंबर 2 सांबराची शिंगे. चला तर आपण बघूया. आता इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसते एक सांबर आहे. तो तळ्याच्या काठी पाणी पिताना स्वतःचं प्रतिबिंब पाण्यामध्ये बघतोय आणि ते बघून तो काय म्हणतोय ते आपण पुढे बघूया. वा, काय जाडजूड दणकट शिंगे आहेत माझी आणि पाय मात्र काटक्यासारखे अगदीच बारीक. म्हणजे तो स्वतःला पाण्यामध्ये बघून स्वतःचं वर्णन करतोय. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढे त्याच्या पाठीना तो पाणी पित असताना पाठून एक वाघ येतो मोठा. त्याच्यानंतर तो वाघाला बघितल्यानंतर घाबरतो आणि काय बोलतो, अरे बापरे वाघोबा, मला माझा जीव वाचवायला हवा, असं बोलतो आणि तो पळायला सुरुवात करतो. पुढे पळता पळता काय होतं, तो पुढे जाऊन जंगलामध्ये त्याची शिंगे एका वेलीमध्ये अडकतात. अडकल्यानंतर तो काय बोलतोय, पळता पळता माझी शिंगे तर या वेलीमध्ये अडकली. आता पुढे, ज्या सुंदर शिंगाचा मला अभिमान होता त्याच्यामुळेच मी आज इथे अडकलो. म्हणजे तो पाण्यामध्ये बघून स्वतःला बघून तो शिंगांचा जो वर्णन करतो की काय किती जाडजूड शिंगा आहेत माझी, त्याचा अभिमान होता. त्याच शिंगामुळे तो आज फसलेला आहे. त्याच्या पाठी वाघ लागल्यामुळे तो त्या शिंगामध्ये वेलीमध्ये अडकल्यामुळे तो आज त्याच्यामुळेच फसला आहे. आता पुढे, हुश, सुटलो एकदाचा वाघाच्या तावडीतून. तो तिथून कसाबसा सुटून पुढे जातो आणि वाघ तिथून निघून जातो. तेव्हा त्याला जरा आराम भेटतो. मग तो हुश असं बोलतो की हुश, सुटलो एकदाचा वाघाच्या तावडीतून. पुढे, माझ्या या काटक्यासारख्या दिसणाऱ्या पायामुळेच आज मी वाचलो. म्हणजे शेवटी ज्या पायाचा त्याला तिटकार होता, म्हणजे त्याला वाटत होतं की माझे पाय किती बारीक आहेत काटक्यासारखे, तर त्या पायामुळेच आज तो स्पीडमध्ये पळाला आणि त्या वाघापासून तो वाचला. आणि ज्या शिंगाचा त्याला अभिमान होता, किती जाडजूड शिंग आहेत असं बोलत होता, त्या शिंगामुळेच तो वेलीमध्ये अडकला होता. तर त्या शिंगामुळे तो धोक्यात आलेला होता, पण शेवटी तो त्याच्या काटक्यासारख्या पायामुळेच वाचला. तर त्याला समजलं की आपले पायच आपल्या कामाला आले.